नमस्कार श्रोते मित्र हो. कथा विश्व सादर करीत आहे. इरेनं गाढव खाल्लं, अण्णाभाऊ साठे लिखित कथा. माणसानं इरेनं जगावं एवढंच तर माणसानं इरेनं गाढव बी खावावं, तुकाचे हे ब्रीद वाक्यच असे. आणि एकदा त्याने ते गाढव खाल्लं. हा तुकाराम कोणी पुरातन संत तुकाराम नव्हे. हा तुकाराम एक शेतकरी तुका आहे. घरात 12 एकर जमीन म्हणजे सर्व आळीतील लोकांपेक्षा जास्त. त्यात तुकाची उठबस गावातील बड्या लोकांत असायची. म्हणजे ज्यांच्या घरात शेकडो एकर जमीन असून ते सुद्धा जमीनदार आहेत. ते जे राजेशाही थाटात राहतात, आयते बसून खातात, ज्यांच्या घरी टोळकीच्या टोळकी बसून चकाट्या पिटतात, जे लोक दारू गांजा ही व्यसनं म्हणजे एक भूषण मानतात आणि सहज जरी बोलायचे झाले तरी तुझ्या पायाचं कणकच पाडीन, तुझ्या बरगड्या उपसून काढीन असे गुरमीत बोलतात, अशा लोकांत तुका रोज बसत होता. शिवाय तो स्वतः मूळ दक्षिण सातारचा, मग काय कमी. जे असायचे ते भरपूर होते. मिशांचे तराटच्या तराट, शुभ्र पटका, 2 टांगी पंजी, नेहरू सदरा, हातात फरशी कुऱ्हाड. तो चालताना एखाद्या राजासारखा चालायचा. घरात तो आणि त्याची म्हातारी आई, त्यामुळे तो बेपर्वा असे. आळीतील सर्व लोक त्याला जमीनदार म्हणत, त्यामुळे त्याला अभिमान वाटे, अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटे. तो आपली जमीन दुसऱ्याला खंडाने वाट्याने देत होता, त्यामुळे त्याला सर्व काही आयते मिळत होते. त्याच्या अंगाला माती लागत नव्हती. आणि त्याचे मित्रसुद्धा मोठी औषधी माणसं होती. त्यापैकी एक आबाजी. तो शरीराने किडकिडीत होता. त्याची मान बगळ्यासारखी होती. तो सदा झोके घेत असे. तो जनावरांच्या दलालीवर आपले सर्व चालवत असे. खोटे बोलण्यात तो साऱ्या गावात चढ होता. त्याला गांजा ओढल्याशिवाय बोलताच येत नसे. दुसरा बंडू हा गांजाने खंगून गेला होता. तो नेहमी म्हणे, गांजा व मांस या 2च वस्तूवरच हे जग चालतं. ह्या वस्तू जर नसतील तर जगाचे पाय लुळे पडून ते पाण्यात म्हैस बसल्यासारखे बसेल. आणि तो पटाईत चोरही असे, पण गांजा ओढल्याशिवाय त्याला काहीच करता येत नसे. गांजा ओढून आपण एखाद्याच्या डोळ्यातलं काजळ देखील काढू, असा त्याचा दावा होता. तिसरा बाळू महार. हा छयाने जर्जर झाला होता. त्याच्या तोंडावर सदा मड्याची अवकळ आलेली होती. तो जातीने महारगडी, परंतु काम गवंड्याचे करीत होता. त्याला 2 मुले होती, पण तो आपली सर्व कमाई गांजात घातली, त्यामुळे त्याची बायको रोज त्याच्या मरणाची वाट पाहत असे. आणि ही सर्व इरसाल माणसं तुकाच्या गळ्यातील ताईत होती. तो रोज त्यांना जमवून बसे. तो त्यांना चहा, गांजा, बिड्या पुरवी. ते सर्व इतकी गांजा ओढीत की सारं धुराने भरे. चुलीपुढं म्हातारीला गुंगी येई आणि पाखडीतील उंदीरसुद्धा बेशुद्ध होऊन त्याचा कळेलोट होई. एकदा या बिलंदर लोकांची बैठक बसली होती. चहाचे पाणी सळसळत होते. म्हातारी चूल फुंकीत बसली होती. आबाजीने डाव्या तळहातावर उजवा तळहात ठेवून मध्ये गांजाची कळी पिळली. क्षणभर त्याचे अंग थरथारले. त्याने एक दीर्घ धाप टाकली. चिलीम भरले आणि ती त्या चौघात फिरू लागली. खरं सांगू का तुकाराम, तुम्ही आता लगीन करा, आबाजीनं सुरुवात केली. हो, खरंच करा, या झकासपैकी बंडूनेही टेकू दिला. म्हातारीने कान टवकारले. ती मागं सरली. खरंच आबाजी, टाका, एवढा करून घ्या पदरात. आता कुटवर दळून मळून भाकरी करून घालू मी. बघा एकदाची कसली बसली पोरगी आणि टाका करून. घ्या एवढ्या पुड्या बांधून. म्हातारी वैतागून म्हणाली. कसली बसली का? तुम्हाला आणाल एखादं भूत, पण ते मला परवडणार नाही. हो, सांगून ठेवतो, बायको करीन तर शिकलेली. तुका बिथरून म्हणाला. मग तुमचं म्हणणं काय? बाळूने धुराचा लोट सोडीत विचारले. माझं म्हणणं सांगू? बायको पाहिजे शिकलेली. माझ्या घराण्याला शोभली पाहिजे. मला हुंडा बी मिळाला पाहिजे आणि ती बायको नांदली पाहिजे. हो, नाहीतर हळकुंडाच्या गळ्यात शेळकुंड बांधाल आणि मला मापटं ठोकावं लागल, तुका म्हणाला. म्हणजे आम्ही करू ते वाईट कसं असं तुम्हाला वाटतं? आबाजीने आपल्या गिद्रासारखी मान पुढे करून विचारलं. अहो, आम्ही गांजा ओढतो आणि बरळत बसतो असं समजू नका. काय हो बाळूबा, बंडूने डिवचून म्हटले. हो, आम्हाला जर लढाईत भरती केलं तरी बी आम्ही तोफखानात चालवू, बंदुकीचा नेम करू, लढू, एखादा गड सर करू. बाळू ठसका देत म्हणाला.
आणि तुमचं लगीन आम्हाला करता येणार नाही म्हणता? आबाजीने धूर सोडून प्रश्न केला. का गांजा ओढल्यावर माणूस पिसाळल्यावानी कुत्र्यावानी भुकतं असतं वाटतं? बाळूने चिडून विचारले. तसं नव्हं, मी यंदा घर बांधणार आहे, भोवतनं कुसब बांधणार आहे, आड काढणार आहे, म्हणजे देशमुखाच्या वाड्यावानी समद करणार आहे. तेव्हा चांगली पोरगी बघा म्हणजे झालं, हर्षभरीत होऊन तुका म्हणाला. म्हातारी ऐकत बसली होती. बाहेर सर्व काही अंधारात गडप होते. सर्व घरात दिवे मिणमिणत होते म्हणून कुत्री भुंकत होती. तुकाच्या घरी लग्नाचा बेत चालला होता. मग आबाजी कवा जाता नवरी बघाया? म्हातारी म्हणाली. तिला लग्नाची घाई झाली होती. आमचं काय, आम्ही सकाळ निघतो, पण तुमचा बेत सांगा. पैसा पाण्याचा बंदोबस्त हाय नवं? बाळूने धूर गिळत विचारले. पैशाची काळजी करू नका, तुम्ही नवरी बघा, मी पैसा कुरीनं पेरीन, तुकाने गुरमीत सांगितले. मग काय, आम्ही उद्याच निघतो, आबाजी म्हणाला. बायको झाक बघा, शिकल्याली जाताना भाड्यानं गाडी घेऊन एटीत जा, तुका म्हणाला. रात्र बरेच झाली होती. उद्याची नवरी शोधायला जायचे नक्की करून बैठक बरखास्त झाली. तो कार्तिकचा महिना होता. थंडी मी म्हणत होती. तुकाच्या घरात लग्नाची घाई सुरू झाली होती. सकाळी भल्या पहाटे तुकाच्या दारात बैलगाडी जुंपून उभी होती. घरात गांजाची चिलीम फिरत होती. गांजा ओढून आबाजी, बाळू, बंडू धुंद झाले. त्यांचे डोळे तारवटले. ते सर्वजण गाडीत बसले, पण आबाजीला गाडीत चढताच येईना. तुकाने त्याला वर चढवले. आबाजी, तुझ्या खाकेत हे काय? तुकाने विचारले. हा मास्तरगिरीचा दाखला, नवरीला दाखवाय, आबाजी म्हणाला. नवरीला दाखवाय का? तुकाने प्रश्न केला. असं केल्याशिवाय शिकलेली नवरी कशी मिळणार? आबाजीने खुलासा केला. गाडी चालू लागली. सर्वत्र सामसूम होती. गाडी पांदीनं गावदरीला आली. पांदीच्या वरल्या बाजूला येताळचं देवस्थान आणि स्मशान होतं. तिथं गाडी थांबली. अंगावर घेतलेल्या घोंगड्यानं आबानं हात जोडून देवावर भार घातला. तो म्हणाला, येताळबा, राजा काम फत्ते होते, तुला तोळाभर गांजा जाळेल. आबानं नवस केला आणि गाडी पुढं निघाली. त्यानं सर्व कराड तालुका पालथा घातला आणि शेवटी कृष्णा नदीच्या काठी एका गावात नवरी ठरवून मंडळी परतली. तुका दारातच उभा होता. काय काम फत्ते? तुकारांनी घाईघाईने विचारले. हिच्या म्हणा, आम्ही जाऊन काम फत्ते होणार नाही? मग आम्ही माणसं आहे का मुंगूस? आबाजीनं मिशीवर ताव देत उत्तर दिले. ते तिघेही मोठ्याने दिमाखात घरात शिरले. काम फत्ते झालं नवं? मग देव पावला. तुका उद्गारला. आणि तुकाराम, मी आज 12 वर्ष ढोराचा व्यापार करतोय. मी आज पात्र हजारो रेडकं वांद्र्याला इकल्यात आणि एक नवरी पटवता येणार नाही होय? आबाजी जोरात गुरकला. म्हातारीला आनंद झाला. घरात एकच धांदल झाली. चहाला पाणी चढले. गांजाची चिलीम भरली गेली. हे किती शिकली या नवरी? आणि तिचं वय काय? हुंडा किती? आणि दिसायला चांगली आहे का? तुकाने प्रश्नाची सरबत्ती सुरू केली. हुंडा 100 रुपये. पोरगी मराठी इयत्ता झाली या. नाका डोळ्यानं रसरशीत आहे. वय 16-17 असल. अक्षी खडून घ्यावी अशी फैनाबाज आहे. आबाजीनं ठसकत सांगून टाकले. पोरीचं काय विचारताय? नुसतं हरणावानी आहे. तिचं डोळं नुसतं टपटपत्याती. बंडूनं आपलेच डोळे वटारून दाखवत म्हणाले. तुका मिटक्या मारीत ऐकत होता. आता आपण शिकलेली बायको करणार, मग सर्व काही इमानदारी थाटाने होणार. लोक आपली तारीफ करणार. त्याला आनंद झाला. पण ती नांदणार का? तुकानं मध्येच शंका केली. तिचा देव नांदेल, तुम्ही आपली तयारी करा, आबाजीने सांगितले. तुकाने 2 तुकडी गहाण टाकले आणि लग्नाची तयारी केली. तिथी थरल्या. दारात मांडव घातला. तुकाचे लग्न झाले. नवरी नांदाय आली. म्हातारीला भारी आनंद झाला. तुकाने ईर्षेने शिकलेली बायको केली, परंतु त्याचे मन त्याला खाऊ लागले. बायको शिकलेली आपण अडाणी, जर हे तिला समजले तर वाईट होईल. ती आपल्याला हसेल, पण आपण नुसता नांगरगट्ट्या असून आबाजीने तर तिला आपण शिकलो आहे असा दाखला दाखवला आहे. जर तिला समजले तर मग काय होईल? आपला मोठा अपमान होईल. ती आपणाला कसपटाप्रमाणे समजेल. तुका विचार करीत होता. तो पाखरासारखा झुरत होता. तो फार कमी बोलत होता. आपली भाषा, आपले अडाणीपण तिला कळू नये म्हणून सदा स्तब्ध राहत होता. एकदा त्याच्या बायकोने त्याला एक कार्ड दिलं. ते तिच्या माहेरचे होते.
तो गडबडला. त्याला चरका बसला. आपण अडाणी आहोत हे तिला नक्कीच समजले असून मुद्दाम हिने आपणाला हे कार्ड दिले आहे असा त्याचा समज झाला. तो मनात चरफडला आणि बाळूची गाठ घेऊन त्याने त्याला सर्व सांगितले. बाळूगड्या, बरं झालं नाही, तुका म्हणाला. का, काय झाले, बाळूने विचारले. हिच्या भना घसारवाल्याने वाटतंय, तुका म्हणाला. अरपर झालं तरी काय, भानगड वाढत चालली या. तुकाने तक्रार केली. कसली रे भानगड, सांग की. काल माझ्या सासराचं कारीट आला आणि बायकोनं त्याने मला दिलेनी म्हणाली वाचा. मग काय केलंस? मग काय करणार, रडायच्या बेतात आलो आणि थोबाडीत मारल्यावानी गप्प बसलो. झालं, तुका दुःखी होऊन म्हणाला. मग मोहर काय, बाळूने विचारले. आता मोहर काय, माझा अपमान झाला, माझ्या हुद्द्यात बाण लागला. शिकलेली बायको करून कोलदांड्यात अडकलो मी. तुकाने मनातील शल्य सांगितले. हे बघ तुका, नवरा आहेस, बाळू म्हणाला. मग काय करू, तुकाने विचारले. माझ्या बापानं टोपलभर गांजा ओढली आणि माझ्या आईला मुसळावानी बडवली. तेव्हा बायकोचं लय लाड करू नये आणि तुकारामानं अभंगात सांगितलंय, पायाची वाहन पाया परी. बाळूनं तुकाराम पुढे करून उपदेश केला. तुका उठून घरी आला. जेवण वेळ झाली होती. आळीतील लोक जेवणाच्या तयारीत होते. तुकाच्या बायकोने जेवण वाढले. पाण्याचा तांब्या भरून आणून ठेवला आणि तो ठेवताना सांडले. तुकाला राग आला. तो एकदम भडकला. ये, असली हुबलक वागणूक माझ्या घरात खपणार नाही. तुका डोळे वटारून गुरवरला. घरात वातावरण तंग झाले. सांडलं असेल पाणी, सांडू दे, म्हातारी म्हणाली. तुकाची बायको भेदरून कोपऱ्यात उभी राहिली. हे असं काय झाले आहे तिला मुळीच कळत नव्हते. सांडलं असेल पाणी, पण का सांडलं? तुका चिडक्या आवाजात ओरडला. घर गरजले. म्हातारी नरपली. तिला आश्चर्य वाटले. जाऊ दे, सांडू दे, मग का जीव घ्यायचा आहे तिचा, म्हातारी समजावण्याच्या सुरात म्हणाली. हो, मी नवरा आहे, मी जीव बी घेईन. तुला ठाव नाही का, मी इरेनं वागणारा माणूस आहे तो. गावातल्या मोठ्या लोकांच्या बायका कशा गोगलगाईवानी वागत्यात आणि ही आपली नाकापरीस मोती जड होती या. तुकाने म्हातारीवर डोळे वटारून सांगले. बायको सशाप्रमाणे भेदरून थरथर कापत होती. होईल बेतानं, अजून नवा आहे, म्हातारी म्हणाली. काय बेतानं होईल, तू आमच्यामध्ये पडू नका. मग काय, मी जाऊन इथून घेतोस तिचा जीव, म्हातारी चिडली. हो, घेतोच बघ. घे बघू कसा घेतोस ते, म्हातारी गुरकली. तुकाने दांडके काढले आणि बायकोला बडवायला सुरुवात केली. घरात बोंबाबोंब सुरू झाली. म्हातारी ओरडू लागली. त्या दिवसापासून रडारडी त्याच्या घरात मेढच मारून बसली. आळीतील शेजारी पाजारी तुकाच्या भांडणाला कंटाळून गेले. ही बातमी तुकाच्या साऱ्याला समजली आणि तोही एके दिवशी आला आणि 4 रोज माहेरी नेतो असे म्हणू लागला. तुका पुढे दुसरा पेच निर्माण झाला. जर बायको माहेरी गेली तर तिकडे सर्व लोकांना सांगेल, आपला नवरा अडाणी असून आपल्याला रोज मारतो. मग तिकडेही आपली आबरू जाणार. आता काय करावे? शेवटी सासऱ्याला सांगितले, तुमची मुलगी येत असेल तर घेऊन जा. परंतु ती तयार झाली आणि तुकाचे डोळे फिरले. पुन्हा घरात बोंबाबोंब सुरू झाली. दारात लोकांनी गर्दी केली. ती इनामदाराचा बच्चा आहे आणि मला बिन विचारता जातीस, तुकाने रागाने लाल होऊन ओरडत होते. अरे तुका का मांजराच्या पिलावानी कळवंड करत बसलायस, एका शेजाऱ्याने विचारले. हिच्या भाना उगाच धुमशान घातील बसला, तिसरा म्हणाला. एका मारामारी करीत बसलाय का, म्हणजे जवा तवा कुंदराडपणा करतीया, तुका धापा टाकीत म्हणाला. अरे पर अवलगामी लागलं तर ती मरू द्या, म्हैस घेतलीनी रोगाने मेली म्हणून तुका गुरगला. अरे पर फाशी जाशील की, 17 वखत फासावर जाईन. तुम्ही नका मला सांगू, जावा बरं आपल्या घरला, तुका भितरून म्हणाला. अरे बघताय काय, तकडं आबाजीच्या दारात पाहुण्यानं फास घेतला, पळा, एका पोऱ्यानं वर्दी दिली. लोक तिकडे धावले. जिकडे तिकडे मुंगीच्या रिवणासारखे माणूस दिसू लागले. लोक आबाजीच्या दारात जाऊन पाहतात तो तुकाच्या सासऱ्याने दारातील लिंबाला दोर लावून त्यात मान अडकवून दिली असून आबाजी घामाघूम होऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत होता. कोणीतरी झाडावर चढून फास कापून पाहुण्याचा जीव वाचवला. त्याची मान मोकळी केली. त्याला पाणी पाजून शुद्धीवर आणले. मला मरू द्या, मी जिवंत म्हणून परत जाणार नाही. ह्या आबाजीनं माझ्या पोरीचं वाटोळं केलं, मी इथंच मरणार, तुकाचा सासरा ओरडून सांगत होता.
अरे पण तुमचं म्हणणं तर काय कळू द्या, एकाने विचारले. माझी पोरगी माझ्या मागणं पाठवा. पुन्हा लोक परत धावले आणि त्याने तुकाला विचारले, तुका तुका तू पोरीला माहेरी पाठवणार का नाही? नाही पाठवणार. तुका चिडून म्हणाला, आम्ही पाठवणार. कसं पाठवणार? सरळ पाठवलीस तर बरं, नाही तर तुला कोलदांडा घालू. बरं तर या बघू. तुका चिडून उठला आणि आपली कुऱ्हाड शोधू लागला. लोकांनी तुकावर मुरकण दिली, त्याला जखडून बांधले. सर्वत्र शांतता झाली. चंद्रभागा ये बाहेर. तिच्या वडिलांनी तिला हाक मारली आणि हसत नांदाय आलेली चंद्रभागा रडत एका लुगड्याचा पिळा काखेत घेऊन लंगडत बाहेर आली आणि तिला आपल्या वडिलापाठी चालू लागली. लोक उभे राहून पाहत होते. ती दूर गेली, पण तिने एकदाही परतून पाहिले नाही. तुकाची बायको गेली आणि थोड्याच दिवसात म्हातारीने राम म्हटला. तुकाने पुन्हा 2 तुकडी गहाण टाकली आणि म्हाताईचे दिवस घातले आणि तो बायकोची वाट पाहत बसला. त्याने दिवस मोजले, महिने मोजले, वर्ष मोजली. तिला जाऊन 8 वर्ष पूर्ण झाली. तोपर्यंत तुकाने सर्व जमीन गहाण टाकली. घरातील सर्व किडूक मिडूक विकले. बायको गेली, म्हातारी गेली, त्याचे सर्वस्व संपले. तो रोटी शर्टापासून चटणीपर्यंत सर्व वस्तू मागून आणू लागला. स्वतः दळू लागला, स्वतः भाकरी करू लागला. त्याला कोणीतरी सांगितले की तुझी बायको आता मास्तरीण झाली असून मुलांना शिकवण्याचे काम करीत आहे. हे ऐकून त्याची गुरमी लुळी पडली. त्याची ईर्ष्या नष्ट झाली होती. त्याची जमीनदाराशी नशा उतरली होती. तो दारोदार फिरत होता. मी त्याला नेहमी टाळीत होतो. त्याच्याशी बोलण्याची मला भीती वाटत होती, कारण त्याच्याशी बोलणे म्हणजे इरेने गाढव खाण्याची तयारी करणे होते आणि ते मला झेपण्यासारखे नव्हते. पण एकदा त्याची माझी अचानक गाठ पडली. काय तुकाराम, कसं काय? बरं आहे? मी भीत विचारले. नाही बरं, माझं बरं नाही. तो निराश होऊन म्हणाला. का हो, काय झाले? मी हळूच विचारले. मी इरेनं गाढव खाल्लं, पण मला पचलं नाही, असे म्हणून तो मोठ्याने हसू लागला. पोट धरून हसला. मी चकित होऊन पाहू लागलो. बरं, आता कुठं निघालास? ही जुनी खेटर चांभाराला देतो. त्याने एक पिशवी वर करून दाखवली आणि तो मंद गतीने पुढे निघाला.